सोशल मीडियामुळे निवडणुकीत वेगवेगळे रंग आपल्याला बघायला मिळतात. त्यातच कोणी 11 गुंठे जमीन देतं, कोणी सोबतच हेलिकॉप्टर राईड देतं, तर कोणी अनेक वेगवेगळ्या शक्ली लढवतात. मात्र पुण्यातल्या एका प्रभागात ज्या अमृता भोकरे ज्या उमेदवार आहेत त्या उमेदवारांना थेट आपल्या प्रभागात अभिमन्यू नावाचं पुस्तक वाटण्याचं हाती घेतलं आहे आणि ते पुस्तक प्रत्येक प्रभागातल्या मतदारांना देते. सध्या मी देते त्यांना ते पुस्तक आणि अमृताताई आणि त्यांचे पती गणेश भोकरे देखील आपल्यासोबत आहे. प्रचार सुरू आहे, सगळी रणधुमाळी सगळ्या महाराष्ट्रभर गाजतीये. मात्र पुस्तक देऊन अनेक वाचन संस्कृती आहे ते रुजवण्याचं काम सोशल मीडियाच्या जगात देखील हे दाम्पत्य आपल्याला करताना दिसतंय. अमृताताई माझ्यासोबत आहे. अभिमन्यू पुस्तक तुम्ही देतायत, नागरिकांना किंवा मतदारांना काय आवाहन आहे नक्की? या पुस्तकाच्या माध्यमातून आमचं आवाहन आहे की त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं. माझ्या प्रभागात मी हे उपक्रम राबवते. त्यामध्ये ज्या मुलाला चक्रव्यूहामध्ये आत जायचं आहे, त्याला बाहेर जायचा रस्ता नाही आहे, त्याला माहिती आहे की आपल्याला बाहेर परत येता नाही आहे, पण तो पूर्ण ताकदीने आत घुसतोय, सगळ्यांना लढतोय त्यांच्याशी. तसंच आमचं देखील आम्ही गेली 18 वर्ष या प्रभागात सर्व मतदारांना भेटतोय, सगळ्यांना आवाहन करतोय की आम्हाला काम करायची एक संधी द्या, आम्ही या प्रभागाचा कायापलट नक्की करून दाखवू. या पुस्तकाच्या माध्यमातून पण आम्हाला तेच सांगायचं आहे की आम्हाला पुढे काय होणार आहे हे माहिती नाही, पण तुम्ही आम्हाला एक संधी देऊन बघा, आम्ही नक्कीच छान काम करू. त्यांचे पती आपल्यासोबत आहे. काय धोरण असणार आहे प्रभागासाठीचं? 3-4 निवडणुका लढवल्या आहेत, त्याच ते धोरण मांडून झाले, जाहीरनामा मांडून झाला आहे. मात्र एक संधी महत्त्वाची असते एका कोणत्याही उमेदवाराला. मनसेनं ती संधी तुम्हाला दिली आहे. नक्कीच गेली 18 वर्ष मी ह्या भागामध्ये काम करतोय. सातत्याने माझा ई सुविधा केंद्र आहे त्या माध्यमातून काम करतोय. माझ्या 3 निवडणुका झाल्या. काही मतांनी यश माझं हुकलेलं आहे, पण मला यंदा पूर्ण विश्वास आहे. कारण काही लोकांना वाटतं की या भागामध्ये स्पेसिफिक तोच पक्ष निवडून येईल आणि तेच गृहीत धरून आज जे कोणता तोच पक्ष म्हणजे नेमका कोणता? आता या भागामध्ये गेली अनेक वर्ष तोच पक्ष कोणता? आता या भागामध्ये गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत, तरी पण नागरिकांचे प्रश्न सुटलेले नाही. त्यांनी मतदारांना इतकं गृहीत धरलेलं, त्यांना वाटतं की या ठिकाणी दगड उभा केला तरी पण तिथं भारतीय जनता पार्टीचाच निवडून येईल. त्यालाच अनुसरून त्यांनी आत्ता जो उमेदवार दिलेला आहे त्याचं बिलकुल ग्राउंड कनेक्ट नाही आहे. तो आपल्या भागासाठी त्याचं काही काम नाही आहे. त्याच्या उलट मी गेली 18 वर्ष समाजाची सेवा करतोय. आज शिवसेना मनसे महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये आमच्या वाटणीला लेडीजची जागा आली, त्यामुळे मी माझ्या पत्नीला उभा केला आहे. तर मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या भागातले नागरिक मला नक्कीच पाठिंबा देतील आणि पक्ष न पाहता ते काम करणारा कार्यकर्ता बघून एक संधी देतील असं मला वाटतं. घरच्या महिलेला साथ देणारे सगळे असतातच, मात्र बाहेरच्या महिलेची सुरक्षा देखील तेवढीच महत्त्वाची असते. त्यासाठी काय करणार? नक्कीच आपण महिला सुरक्षेसाठी आपण 24 आवर्स हेल्पलाईन करणार आहे. माझं ऑफिस 24 तास, ज्या दिवशी आत्ता माझं 18 तास चालू असतं, संध्याकाळी फक्त 6 तास बंद करतो. ज्या दिवशी आम्ही नगरसेवक होऊ आम्ही 24 तास ऑफिस चालू ठेवणार. आमची 24/7 आमची हेल्पलाईन चालू असणार. कुठल्याही महिलेची सर्व सुरक्षेची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहे. तरुण दाम्पत्य आहे, अर्थातच इकडे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत. तरुण उमेदवारांकडून ज्येष्ठ नागरिकांचं काय अपेक्षा आहे, काय वाटतंय दाम्पत्याकडे बघून आणि उमेदवाराकडे बघून? प्रभागातल्या काय समस्या आहेत ते तुम्ही सांगितले काय? होय नाही, प्रभागातल्या समस्या म्हणजे मुख्य म्हणजे पहिले रस्ते, परत त्याबरोबर नदीकाठचा जो आकुंचित पावत चाललेला आहे ते बघणं आणि अनेक गोष्टी अशा आहेत की इथे अडचणीच्या ठरत आहेत. लोकांना जाताना त्रास होतोय, येताना त्रास होतोय, कोणी कुणाचं ऐकत नाही. वाहतुकीला कोंडी तर फार मोठी आहे. समस्या पुण्यात भरपूर आहेत, पण नगरसेवक कसा हवाय? नगरसेवक आम्हाला गणेश सारखा हवाय. तरुण पाहिजे अतिशय. आणि आता त्यांच्या इकडे अप्रोच वर जुनी खोडा अजिबात नकोत. आणि गंमत काय, आपण पाहतोय हा पक्ष लोकांना विकत घेतोय, दिसतोय. कोणता पक्ष? भाजप लोकांना विकत घेतोय. आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत कधी नगरसेवकाची बिनविरोध अशी निवडणूक झालेली नाहीये. चेष्टा आहे का? म्हणजे त्यांना लोकशाहीचा गळाच दाबायचा आहे. संपूर्ण देशभर आपण बघतोय महिलांवर बलात्कार होत आहेत, त्यांच्याकडे लक्ष नाही. त्यांचे उमेदवार बलात्कार करतायत तरी त्यांच्याकडे लक्ष नाही. त्यांना पूर्णपणे लगेच 24 तासात ती लोक बाहेर येतात. आणि इथं गोरगरीब म्हणजे जे पत्रकार तिथं त्यांच्या विरोधात बोलतायत त्यांना लगेच, म्हणजे ती नेहा असो, अनेक असे आहेत की ज्यांना ते लगेच आत बसवतात, नोटिसा पाठवतात. पण आता हे म्हणजे तरुण उमेदवार दिलेत, हे अपेक्षा पूर्ण करतील का? 100% हा गवळेआळीतला मुलगा आहे. गवळेआळी म्हणजे एक लढवू आपल्या ह्याच्यातली एक शक्ती, ताकद आहे. तिथे साधी माणसं कधीच राहत नाहीत.
लढाऊ लोक आहेत. त्यामुळे म्हणजे होणाजी बाळा जिथं होते त्या गल्लीतली ती माणसं आहेत. त्यामुळं तिथं अजिबात तुम्ही त्यांच्या बाबतीत म्हणजे 100% मी हे करेल. आणि अमृताचं नावातच अमृत आहे. ती त्या आपल्या प्रभागाला नक्कीच संजीवनी देईल. ती मला खात्री आहे की त्या बाबतीत तिचं काम ती नक्की करेल. म्हणजे आणि कडे उमेदवार आहेत आणि दुसरीकडे हे सगळे मतदार राजे आहेत, जे मतदार राजे यांना राजा बनवणार आहेत. आणि अर्थातच ही निवडणूक रंजकदार होणार आहे हे यातूनच दिसून येते. या दाम्पत्याला आणि या दाम्पत्याच्या कामाला मतदार नेमकं काय कौल देतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.